वेलकम टू ऑनलाईन लेक्चर सिरीज ऑफ इंजिनिअरिंग ग्राफिक्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इपीसायक्लॉइड कसा ड्रॉ करायचं ते पाहिलं होतं. आज आपण हायपोसायक्लॉइड कसा ड्रॉ करायचं ते पाहूया. राईट डाऊन प्रॉब्लेम. A circle of 50 mm diameter rolls on the circumference of another circle of 175 mm diameter and inside it, mark it, circle is rolling inside the directing circle. Trace the locus of the point on the circumference of the rolling circle for one complete revolution and name the curve. Okay, write down problem carefully and read it. Now see the given things. Given circle rolls inside the directing circle for one revolution. That means this is directing circle, and inside this directing circle, this is the rolling circle. We have marked point in red as point P, that is the point of consideration. In this directing circle, rolling circle moves or rotate without slipping, and we have to trace the curve traced by this point P when rotating. Okay, given things are rolling circle diameter as 50 mm, directing circle diameter as 175 mm. Now see, rolling circle diameter 50 mm, we have calculated radius as 25 mm, directing circle diameter 175 mm, radius is 87.5 mm. We have to calculate angle theta. जसं आपण इपीसायक्लॉइड ड्रॉ करताना थीटा अँगल काढला होता, सेम त्याच पद्धतीने आपल्याला थीटा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे 360 मल्टिप्लाय बाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. पुट दी व्हॅल्यूज. कॅपिटल डी ॲज 175, small d as 50. Answer will be 102.8 degree, and that will be approximately equal to 103 degree. Now we'll start actual construction. Okay, mark any point as O, and from this point draw one tapered line. Okay, now from this point, by using protractor, make an angle of 102.8. 102.8 अँगल याच्यावरती आपल्याला ड्रॉ करता येत नाही, म्हणून 103 अँगल घेतोय अप्रॉक्सिमेटली. गो क्लॉकवाइज फ्रॉम दिस एंड and mark 103. Okay, and make a line from point O. Okay, now take compass and take a distance of 87.5 and from point O make an arc. Okay, now give dimensions. Use Apsara 2H pencil to draw this curve. This angle will be 103 degree. Now we have to give dimension to this radius. This will be 87.5. And now we have to draw rolling circle inside this directing circle. Okay, this will be inside the directing circle, so take radius as 25 mm. Take distance of 25 mm in compass. Put compass point on
this point and mark this center point of your circle as C0, and from that point draw rolling circle. This will be rolling circle. Draw construction diagram faint. Okay, now we have to divide this rolling circle in 8 equal parts. So angle will be 45 degree. आपल्याला 8 इक्वल पार्टमध्ये सर्कल डिवाइड करायचं आहे, तर त्याच्याकरता 360 डिवाइडेड बाय 8 मीन्स अँगल येईल तुमचा 45 डिग्री. लाईन जॉईन करून घ्यायचं. ओके, सर्कल 8 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, त्याला मी नेमिंग करतो. 1 2 3 4 5 6 7 and 8. हा आपला पॉईंट पी आहे, पॉईंट ऑफ कन्सिडरेशन. ओके, नाव आपल्याला हा जो अँगल आहे 102.8 और 103 डिग्री, तो आपल्याला 8 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन मेथड आहे. आपण प्रोटेक्टर यूज करून तो अँगल डिवाइड करू शकत नाही, तर आपल्याला एक कन्स्ट्रक्शन त्याच्याकरता यूज करायचं आहे. त्याच्याकरता एक कंपासमध्ये सर्टन 20-25 डिग्री डिस्टन्स घ्या आणि असा एक ओ पॉईंटवरती पॉइंटर ठेवून आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट थोडंसं डिस्टन्स इन्क्रीज करा, पॉइंटर इथं ठेवा आणि असा आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट या लाईनवरती पॉइंटर ठेवा आणि एक पॉइंट आर्क ड्रॉ करा. हे तुम्हाला तुमचा हा अँगल डिवाइड होईल 2 इक्वल पार्टमध्ये. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. आता या पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, याच्यात डिवाइड करायचं आहे आपल्याला. सेम जे तुम्ही आर्क इथं ड्रॉ केलं होतं, जो अँगल डिवाइड करायचा आहे त्याच्या एंड पॉईंटच्या आर्कवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि डिस्टन्स ॲडजस्ट करा. कंपासमध्ये डिस्टन्स ॲडजस्ट करा, सेम डिस्टन्स ठेवायचं, कंपासचा पॉईंट दुसऱ्या एंडवरती आणि आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट या सेक्शनमध्ये तुम्हाला अँगल डिवाइड करायचा आहे इथे, आणि या लाईन जॉईन करून घ्या. लाईन जॉईन करताना फेंट लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट तुम्हाला 1 2 3 4 हे 4 जे अँगल आहेत ते इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे आहेत वन्स अगेन, म्हणजे तुमचं 8 इक्वल पार्टमध्ये अँगल डिवाइड होईल. प्रोसेस फास्ट करायची असेल तर ॲट अ टाईम दोन्ही ह्याच्यावरती मार्क करून घ्या. अँगल आपला 8 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, म्हणजे हायपोसायक्लॉइड ड्रॉ करण्याचा हा पार्ट आपला संपलेला आहे. नेक्स्ट आपण अँगल 8 पार्टमध्ये डिवाइड झाला, सर्कल 8 पार्टमध्ये डिवाइड झाला. नेक्स्ट आता आपल्याला कंपासचं टोक ओ पॉईंटवरती ठेवायचं आणि 5 to 3 याच्यातून आर्क जो पास होतो आहे तो इथपर्यंत ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट 4 पॉईंटमधून जो आर्क पास होईल तो ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट सेंटरमधून जो आर्क पास होईल तो ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट 6 to 2 या लाईनमधून जो आर्क पास होईल तो ड्रॉ करून घ्या. जेवढं प्रिसाईज तुम्ही डिवाइड कराल तेवढ्या प्रिसाईज तुमचा आर्क जनरेट होईल. ओके, नाव सेंटर लाईनमधून जो आर्क पास झाला आहे आणि आपण अँगल जे डिवाइड केले त्याचं इंटरसेक्शन जिथं आहे तिथं तुम्हाला सेंटर पॉईंट भेटतील, त्याला नेमिंग करून घ्या. C1 C2 C3 C4 C5 C6 C7
अँड दिस विल बी C8. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, C0 to P हे जे डिस्टन्स आहे म्हणजेच रेडियस ऑफ रोलिंग सर्कल हे चेंज होणार नाही, हा क्रायटेरिया आपल्याला यूज करायचा आहे. कंपासचा पॉइंटर C1 वरती ठेवायचा आणि फर्स्ट पॉईंटमधून पास होणारी लाईन कट करायची. कंपासचा पॉइंटर C2 वरती ठेवायचा, सेकंड पॉईंटमधून पास होणारी लाईन कट करायची. कंपासचा पॉइंटर C3 वरती ठेवायचा, थर्ड पॉईंटमधून जो आर्क पास होतो तो कट करायचा. सेम प्रोसेस सगळ्या पॉईंटसाठी फॉलो करायची. इझी कन्स्ट्रक्शन आहे हायपोसायक्लॉइड. C6 वरती कंपासचा पॉइंटर ठेवायचा आणि सिक्स्थ लाईन या साईडला जाते इथे. सेवन्थ वरती C7 वरती कंपासचा टोक आणि सेवन्थमधून पास होणारी लाईन आणि 8th पॉईंट जो आहे तो तुम्हाला ऑलरेडी एंडला भेटेल. असे आपल्याला पॉईंट भेटले, त्याला नेमिंग करून घ्या. P1, P2, P3, P4, P5. This will be P6. This will be P5, not this. P5 and P7. This will be P8. Now we have got all these point. We have to join this point by free hand. Okay, and the curve which we get will be hypocycloid. Fifth point is this. Draw smooth curve. Fourth point will be this. P3, P2 point will be this. This will be the required curve and name it hypocycloid. This will be the solution for your problem. Give dimension for radius are 25 mm. Okay, thank you.